तर आमच्यासोबत असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. तर नमस्कार मंडळी, तर आज ना कॉलेजला सुट्टी होती म्हणून आमचा बाहेर फिरायला जायचा प्लॅन झाला. आणि मग सगळं मंडळ एकत्र आल्यावर ठरलं की इस्कॉन टेम्पलला जायचंय. आणि कुठं पण जायची सुरुवात कायम बाप्पाच्या दर्शनापासूनच होती. मग आलो आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी आणि इथे येऊन बाप्पाचे दर्शन घेतले. मग महिला मित्राला भूक लागली म्हणून काहीतरी खाल्लं आणि मग निघालो इस्कॉन टेम्पलला. आणि इथं इस्कॉन टेम्पलला आल्यावर कळतंय की इस्कॉन टेम्पल 1 ते 4 बंद असतं आणि आम्ही इथं आलो पण 1 वाजता होतो. तर आम्हाला अजून 3 तास थांबावं लागत होतं. तर नंतर मग असं ठरलं की स्वामीनारायण टेम्पलला जाऊया. आणि स्वामीनारायण टेम्पलला आल्यावर कळतं की हे पण 1 ते 4 बंद असते. तर मग काय बसलो 3 तास टाइमपास करत आणि आम्ही सगळे 4 वाजायची वाट बघत होतो. आणि शेवट मग 4 वाजले आणि मंदिर उघडलं. आणि खरं तर 4 वाजल्यानंतरच मंदिराचं वातावरण एकदम भारी असतं. पण हे सगळं बघायचं सोडून आमच्या महिला मित्राची येडीचाळी काय बंद व्हायना. आणि इकडे पुढे आलो तर दुसरी महिला मित्र कोणाचं लहान बाळ घेऊन फिरत होती काय माहित. आणि मंदिर जेवढं बाहेरून दिसायला भारी ना तेवढंच आतून पण भारी आहे. आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून काही व्हिडिओ काढता आले नाही. आणि मग मंदिराच्या बाहेर आलो आणि महिला मित्राच्या मंदिराविषयी काहीतरी